तर अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना नागपुरात सुद्धा त्याचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलाय। नागपुरातील पोदारेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविक पूजा करण्यासाठी दाखल झालेत। अयोध्येमध्ये होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबत नागपुरातील मंदिरात सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 22 तारखेला सायंकाळी 1.5 लाख दिवे लावून वेगवेगळ्या आकृत्या तयार केल्या जाणार आहेत। या ठिकाणी प्रभू राम यांच्यासोबत लक्ष्मण आणि माता सीतेची सुद्धा मूर्ती विराजमान आहे आणि नागपुरातील या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या नागपुरातील पोदारेश्वर मंदिरात आहे, रामाच्या मंदिरात आहे। तिथे 100 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीने जे आहे ते भक्तिमय वातावरण आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहे। मंदिराची अशी सुरेख अशी सजावट करण्यात आली आहे। सकाळपासूनच जे आहे भक्तांची जे रीग आहे ती सुद्धा पाहायला मिळते। मोठ्या संख्येने जे आहे सकाळपासूनच जे आहे दर्शन करण्यासाठी जे आहे राम भक्त जे आहे ते मंदिरात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी जे आहे अशाच पद्धतीचं वातावरण राममय वातावरण सध्या नागपुरात आपल्याला पाहायला मिळते आहे। इथे असणारे जे पुजारी जी आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। कल प्रातःकाल सुबह 5 बजे से ही भगवान शिव, भगवान राम जी और हनुमान जी महाराज का वेद मंत्रों के द्वारा अभिषेक होगा। अभिषेक के उपरांत में दिव्य श्रृंगार होगा। उसके बाद 6:30 बजे भगवान की आरती होगी और प्रातःकालीन आरती के बाद पुनः भगवान शिव का रुद्राभिषेक जो होता है रुद्राभिषेक होगा। रुद्राभिषेक के बाद 8 या 8:30 बजे से सुंदरकांड का सामूहिक पाठ होगा। उसके बाद महिला मंडल का भजन होगा। महिलाओं के भजन के बाद पुरुषों का भजन होगा। फिर सायंकाल 5:30 बजे के बाद दीप जो सजे रहेंगे दिए उन सब दीपों को प्रज्वलित किए जाएंगे। उसके बाद दिव्य नज़ारा दिखेगा। वीडियो जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। दरम्यान आपण पाहतोय पोदारेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी होते। तर ज्या ज्या ठिकाणी रामाची मंदिरं आहेत त्या ठिकाणी सगळीकडे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि त्या ठिकाणचे लोक रामाच्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ज्या त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने उपक्रम साजरे करतायत। कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे।